नमस्कार मंडळी, मी सूरज तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज. 2020पासून रखडलेली महानगरपालिकेची इलेक्शन आत्ता कोर्टाने जाहीर केले की 31 जानेवारीपर्यंत ती घेण्यात यावी. अशा याच्यात भरपूर उमेदवार येतात, काम करतात, तेवढेच पोस्टरबाजी करतात, थोडक्याचं काम करतात किंवा स्थानिक नसतात ते या उपनगरात येतात किंवा त्या प्रभागात येतात, विकासाची चर्चा करतात किंवा एक तर गुलाग लावून देतात पण ते गायब होतात. पण अशातच एक असा माणूस आहे जो प्रभाग क्रमांक 20मध्ये सातत्याने काम करतो आहे. मी तर त्यांना 16 वर्ष झालं म्हणजे ते संपर्कात आहे, जनसंपर्कात आहे. कुठलेही पद नाही किंवा त्यांच्याकडे कुठला राजकीय पद नाही आहे, पण त्यांनी स्वतः स्वकष्टातून विकास कामे थोड्या प्रमाणात जेवढे उपलब्ध आहे तेवढे त्यांनी त्यांच्या लेवलला काम केलेलं आहे. आणि परवाच आपण बघितलं की रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न आपण लोकांना विचारलं तर आपण बोललो की सगळेच प्रश्न काय सगळे आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवकडून नाही, काही प्रश्न नागरिकांना पण सोडावं लागतात. आणि काही प्रश्न नागरिक सोडवत असताना एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून देणं हे सुद्धा नागरिकांचंच कर्तव्य आहे. तर अशाच आपण एका कर्तव्यदक्ष साहेबांना भेटणार आहोत, ज्यांचं काम मी स्वतः बघत आलो आहे. आणि मी स्वतःच त्यांना रिक्वेस्ट केली की एक मुलाखत घेऊ आपण, ज्याच्याकडून चांगल्या उमेदवार हे लोकांपर्यंत पोचला पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. साहेबांचं नाव आहे अभि खतकर, प्रभाग क्रमांक 20चे ते उमेदवार आहेत. शिवसेना या पक्षाचे उमेदवारी त्यांनी मागितलेली आहे आणि 100% त्यांना मिळेलच, कारण त्यांचं काम बोलते जनतेतून. साहेब, तुमचा थोडक्यात परिचय करून द्या किंवा तुम्हाला राजकारणाची आवड कशी निर्माण झाली याच्याबद्दल जरा सांगा. नमस्कार, मी अभिजित शामराव खतकर. गेली 15-16 वर्ष समाजकारण करत असताना, या प्रभागामध्ये राहत असताना किंवा या प्रभागामध्ये लोकांच्या समस्यांना फाटा देत असताना, वाव देत असताना किंवा प्रश्न सोडवत असताना, हे करत असताना राजकारण असं नाही पण समाजकारणाच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रत्येक टप्प्याला ज्या वेळेला अडचण निर्माण झाली त्यावेळेला राजकारणाचा आधार घ्यावा लागत असे. किंवा या प्रभागामध्ये काम करत असताना राजकारण विरहित काम आम्ही करत असताना अनेक राजकारणी लोक आमच्या समाजकारण करत असताना त्यामध्ये राजकारणी अडचण निर्माण करत होते किंवा खोडा निर्माण करत होते. कारण की का तर आमचा हेतू हाच असायचा की लोकांची समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही 15-16 वर्ष करत आहोत. पण हे करत असताना राजकारणाची किनार आवश्यक आहे हे हळूहळू प्रत्येक टप्प्याटप्प्यानं जाणवू लागलं. मग त्यामुळे कधी राजकारणात आलो हेच समजलं नाही. आणि लोकांची प्रत्येक टप्प्याला काम करायचं झालं तर राजकारणाचा आधार घ्यावा लागतो. आणि त्यासाठीच कधी राजकारणात आलो हे जसं मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं राजकारणात प्रवेश झाला. घरच्यांचा कसा पाठिंबा आहे तुम्हाला किंवा मिसेसचा तुमच्या कसा पाठिंबा आहे घरगुती राजकारणाबद्दल किंवा समाजकारणाबद्दल? त्यांनी कसा पाठिंबा देतात तुम्हाला? मी बघायचं झालं तर मी BCom झालो आहे न्यू कॉलेजला. आणि लग्न एक 5-7 वर्ष 7-8 वर्ष झालं. पण त्याच्या आधीपासून आई वडीलचा पाठिंबा असं राजकारणाला असं काय नाही. आमच्या घरातील कोणीही राजकारणात नाही, पण समाजकारणाची आवड मला मोठी आहे. त्यामुळं मलाही कधी घरातल्याने अडवलं नाही की समाजकारण करत असताना. वडील आमचे नियोजन विभागाला काम करत होते, कलेक्टर ऑफिसला. आणि मलाच लोकांच्यात राहण्याची पहिल्यापासून आवड आहे. आणि त्या आवडीला कधीही घरातल्यांनी अडथळा निर्माण केला नाही. आपल्या मुलाची आवड जोपासत ते मला ताकदीनं आणि शक्तीनं माझ्यासोबत राहिले. प्रत्येक वेळेला त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थापच दिली. या निमित्तानं मी कुणाची ही आणि त्यानं लग्न झाल्यानंतर ही कधी मिसेसचा पण अडचण निर्माण झाली नाही. तिनं सुद्धा आपला नवरा करतोय तर त्या पद्धतीनं आपण त्याच्यासोबत ताकदीनं आणि शक्तीनं सोबत राहिलं पाहिजे हा विचार तिनं सुद्धा जोपासला. आता येऊया, आजकाल बघताय सोशल मीडियावर खूप ट्रोल होते की रस्त्याचं प्रमाण, खड्ड्याचं खूप प्रमाण वाढत आहे किंवा खूप आता बघताय उपनगरात फार प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. हे तुम्हाला काय वाटते कशामुळे आहे? की प्रशासनाचं हे आहे किंवा नगरसेवक बाहेरचा असल्यामुळे इथं प्रॉब्लेम जास्त आले आहेत किंवा लक्षच नाही आहे त्यांचं? सगळ्यात महत्त्वाचं ज्या नगरसेवकाला आपण निवडून देतोय
त्या नगरसेवकाची इच्छाशक्ती मोठी पाहिजे. बरोबर. आणि ज्या लोकांनी त्याला निवडून दिले त्यांची त्याला जाणीव असली पाहिजे की ज्या लोकांनी मला निवडून दिले आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या प्रभागामध्ये काम करत असताना ज्या ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्या लोकांचा प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक अडचणी आपल्या स्वतःच्या आहेत अशी जाणीव ठेवून काम केली पाहिजे. तरच ते रस्ते असतील, गटारे असतील किंवा अनेक लोकांना ज्या ज्या अडचणी निर्माण होतात त्यांना सहज पार पडलं जाईल किंवा रस्ते. आणि तसं त्याचं कामसुद्धा पाहिजे मनापासून. मग निधी खेचून आणण्याची त्याच्यात क्षमतासुद्धा पाहिजे. या प्रभाग क्रमांक 20 या प्रभागावर स्थानिक उमेदवार आजपर्यंत उपलब्ध झाला नाही. त्यामुळं फार मोठी अडचण निर्माण झाली. आणि त्या अडचण निर्माण झाल्यामुळं जसं तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हटला की गुलाल जाईपर्यंत नगरसेवक या प्रभागामध्ये असतो. या प्रभागाची गेली 15-20 वर्ष दुर्दशा म्हणावी लागेल की या प्रभाग क्रमांक 20वर अशी दुर्दशा आहे की 15-20 वर्ष स्थानिक उमेदवार नाही. आणि स्थानिक उमेदवार नसल्यामुळे गुलाल जाईपर्यंत एक 7-8 दिवस जो नगरसेवक निवडून आलेला असतो तो नगरसेवक गुलाल जाईपर्यंत एक 7-8 दिवस थांबतो. गुलाल गेला रे गेला की जो गायब होतो. बरोबर. त्याला मिस्टर इंडियाचं घड्याळ बहुतेक कुठेतरी भेटतं आणि तो गायब होतो. साहेबांनी चांगला मुद्दा उपस्थित केला की नगरसेवक खरंच स्थानिक असावा. म्हणजे इथं राहण्याला अडचणी काय असतात ते इथं राहण्यालाच कळतं. बरोबरचा मुद्दा आहे. तुमच्या डोक्यात असं काय आहे की आता समजा उपनगरात आरोग्य केंद्र एकच आहे आपल्याला मोठं, त्यानंतर एक छोटं आहे, त्यानंतर प्रभाग वाढलेला आहे. म्हणजे शहराच्या मानानं उपनगराचा विकास तसा झालेला नाही आहे. मग त्यासाठी तुमच्या डोक्यात काय योजना आहेत की बाबा याचा लवकरात लवकर शहराच्या उपनगराचा आणि शहराचा जलद गतीने दोघांचा पण विकास झाला पाहिजे किंवा उपनगर शहराला जोडलं गेलं पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे. मी पालकमंत्री, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. हे करत असताना गेली 10-15 वर्ष जसं मी म्हटलं की अनेक समस्या मी या प्रभागामध्ये बघतो. तसंच तो आरोग्याचा प्रश्नसुद्धा फार मोठा आहे. आणि आता आमचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री या कोल्हापूर जिल्ह्याचे झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माझी संकल्पना आहे. संकल्पना म्हणण्यापेक्षा मी ते पाठपुरावाच करायला लागलो ते पालकमंत्री, आरोग्यमंत्री झाल्यापासून की या प्रभागामध्ये मोठाच्या मोठा या लोकांचा सर्वसामान्य या उपनगरामध्ये सर्वसामान्य लोक राहिला आहेत. खेड्यापाड्यातून इथं या ठिकाणी आलेले लोक किंवा शहरामध्ये जास्त गर्दी झाल्यानंतर उपनगरामध्ये जागा घेऊन घरं बांधलेले. त्यामुळं या ठिकाणी प्रभागामध्ये 50 बेडचा मोठा दवाखाना झाला पाहिजे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर एक 2-4 महिन्यातसुद्धा ते काम चालू होईल. मोठा एक 50 बेडचा दवाखाना या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये होतो आहे. त्यानंतर या प्रभागामध्ये आत्ताच मी डायलिसिस सेंटर मंजूर करून आणले. ते सुद्धा या 15-20 दिवसात त्याचं उद्घाटन सोहळा आपण जिथं बसलो या गणपती मंदिरच्या त्या समोरच्याच हॉलमध्ये या मोठंच्या मोठं प्रशस्त असं डायलिसिस सेंटर होणार आहे. आणि हे डायलिसिस सेंटर झाल्यामुळे आसपासच्या खेडोपाड्यातील लोकांना, नागरिकांना ज्यांना ज्यांना डायलिसिसची गरज आहे किंवा उपनगरातील आमच्या लोकांना डायलिसिसची गरज आहे ते पेशंट CPRला जाऊन 4-5 तास ताटकळत बसतात. कारण CPRला जिल्ह्यातून सर्व ठिकाणचं पेशंट येतात आणि जर त्या ठिकाणी गर्दी झाली तर तो पेशंट जो असतो तो बऱ्याच वेळ ताटकळत बसतो. त्यामुळं ह्या समोरच्याच हॉलमध्ये आम्ही डायलिसिस सेंटर मंजूर केले. येणाऱ्या काळात 15-20 दिवसात डायलिसिस सेंटरचं उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते. हेच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मला लोकांना सांगायचं. आजकाल हा प्रश्न ॲक्च्युली राजकीय नाही आहे पण विचारावा वाटतो तुम्हाला की आजकाल मुलं म्हणजे मैदानी खेळ खूप कमी करते किंवा मोबाईलच्या आहारी खूप गेलेले आहेत. त्यांची वाचन संस्कृती कुठं तर कमी पडत आहे आणि खूप कमी येते ते. यावर तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? नक्कीच आता जन्मलेल्या बाळाला सुद्धा रडू नये म्हणून त्याचे आईवडील मोबाईल दाखवतात आणि हीच सवय पुढं टप्प्याटप्प्यानं कॉलेज जीवनापर्यंत एकदम त्याला ते व्यसन लागतं. प्रत्येक लहान मुलापासून वयस्करांच्यापर्यंत आता मोबाईलची सवय प्रत्येकाला लागलेली. हे मोबाईलचं युगच झालेलं आहे. पण मला असं वाटतं की जसं पहिल्यांदा
आपल्या काळात म्हणजे आपल्या म्हणजे काय तर आपण शाळेला असताना मोबाईलचं प्रमाण कमी होतं. होय. क्वचितच कुणाच्या तर हातात मोबाईल असायचा आणि त्यावेळेला मोबाईल कमी असल्यामुळे मुलं नेहमीच ग्राउंडवर असायची. मग ते सांघिक खेळ असेल किंवा बाकीचे खेळ असतील हे खेळायचे. क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हा प्रत्येक खेळ प्रत्येक मुलानं खेळला पाहिजे, जोपासला पाहिजे. नाहीतर अनेक आजारांना त्याला सामोरं जावं लागतं. शरीराच्या प्रत्येक गोष्टीला शरीराला लहान मुलांच्यापासून वयस्करांच्यापर्यंत व्यायामाची सवय असली पाहिजे. आणि ह्यासाठी माझ्या संकल्पनेत आहे की या प्रभागामध्ये आता उपनगराचा भाग आहे, ओपन स्पेस आहेत आणि यामध्ये ग्राउंडची नक्कीच कमतरता आहे. तर येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच मोठंच्या मोठं ग्राउंड प्रशस्त असं या प्रभागामध्ये करू. त्यानंतर इंडोर स्टेडियमचा एक आमची संकल्पना आहे. त्याच्याबद्दल आमची पालकमंत्र्यांच्या सोबत मिटिंग सर्वांची झालेली आहे. आमचे गटनेते शारंगधर देशमुख आहेत. आम्ही पालकमंत्र्यांसोबत त्यांच्या माध्यमातून या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 20साठी एक मिटिंग घेतली होती. त्यामध्ये आमचं ठरलं की येणाऱ्या काळात 2.5 कोटी रुपये या प्रभाग क्रमांक 20मध्ये इंडोर स्टेडियम मंजूर आम्ही लवकरात लवकर करतोय. त्यामध्ये सांगायचं झालं तर तायक्वॉन्डोची गेम्स होतील, टेबल टेनिस होईल, अनेक गेम इंडोर गेम त्या इंडोर सगळेच गेम त्यामध्ये होतील. आणि जे क्रिकेट फुटबॉलसारखे गेम ग्राउंडवर होतील. पण प्रत्येक मुलाला ग्राउंडपर्यंत जाण्याची गरज भासली पाहिजे किंवा आवड निर्माण झाली पाहिजे. अशा दृष्टीनं आम्ही येणाऱ्या काळात काम करू. कोल्हापूरचे माननीय पालकमंत्री आंबेडकर साहेब हे तुमचे खूप जवळचे म्हणजे रिलेशन आहे त्यांचे. आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय फंड आणले या प्रभागासाठी? प्रभाग क्रमांक 20साठी जवळचे म्हणजे त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही गेली 15-20 वर्ष या राजकारणात किंवा समाजकारणात त्यांची फार मोठी मला मदत आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ते पालकमंत्री झाल्या या प्रभागासाठी त्यांना मी या प्रभागाची दुर्दशा सांगितली की बाबा ह्या प्रभागामध्ये सर्वसामान्य लोक राहत असताना काय या रस्त्याची परिस्थिती आहे, काय ह्या गटारींची परिस्थिती आहे किंवा आरोग्याची काय परिस्थिती आहे हे त्यांना मी दाखवून दिलं. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे पालकमंत्रीपद आलं त्यावेळी त्यांनी कोणताही न विचार करता मी तुम्हाला आता तो कागद दाखवू शकतो की या प्रभाग क्रमांक 20साठी त्यांनी मला 5 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला. फक्त 5 कोटी रुपये निधीच नाही, हे रस्ते गटर्स होत राहतील, पण त्याबरोबर त्यांनी मला डायलिसिस सेंटर मंजूर करून दिलं. आणि येणाऱ्या काळात प्रस्ताव आमचा मुंबईमध्ये आहे 50 बेडचं हॉस्पिटल, प्रशस्त हॉस्पिटल, म्हणजे तिथं त्या छताखाली सगळ्याच सोयी होतील. पेशंट जे CPRला जाऊन ॲडमिट होतो आहे किंवा कोणत्या तरी खाजगी दवाखान्यात जसं जाऊन ॲडमिट होतो आहे त्याच पद्धतीनं तो पेशंट जसं CPRला 1 रुपया न घेता काम केलं जाते तसंच आमच्या ह्या दवाखान्यामध्ये गोरगरीब लोक मोफत विनामूल्य दवाखाना अशा पद्धतीनं आमचा आंबेडकर साहेबांनी मला येणाऱ्या काळात मंजूर करून देतो अशी ग्वाही दिलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पार पडेल. त्याच पद्धतीनं या प्रभागामध्ये जसं मी मगाशी म्हणलो इंडोर स्टेडियम तो सुद्धा विषय लवकरात लवकर या प्रभागामध्ये मार्गी लागेल. आम्ही सर्वे करत होतो काही मुलाखती घेण्यासाठी, तर बऱ्याच जे असं की साहेब किंवा ते नगरसेवक झाल्यानंतर साहेब लावायला चालू करतात, त्यांना साहेब म्हणायचे वेळ येते. ॲक्च्युली नगरसेवक हा नगरकाचा सेवक असतो, त्यांना ठीक आहे आपुलकीने कोणी मत असलं ठीक आहे, पण जबरदस्ती साहेब असे काय असतात. पण मी टॅगलाईन तुमची टॅगलाईन मस्त आहे की आपला अभि हक्काचा अभि. तुम्ही पण मला पहिला मुलाखत सांगितलं की मी भाऊ म्हणूनच काम करणार की अभिचं म्हणा मला अभिचा मला काही प्रॉब्लेम नाही. तर ही कुसून सुचली किंवा लोकांचं प्रेम कशावर आलं आणि टॅगलाईन कशी आली? जसं मी सांगितलं की आता 15-20 वर्ष काम करत असताना लोकांच्यात काम करत असताना कसं असतं, शेतकरी ज्या वेळेला शेतात जातो त्यावेळेला त्याला शेती समजते. तसंच आंबेडकर साहेबांची नेहमी शिकवण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लोकांच्यात गेल्याशिवाय लोकांच्यात वावरल्याशिवाय तुम्हाला लोक समजणार नाही. त्याच पद्धतीनं आम्ही 15-20 वर्ष झालं मी लहानपणापासूनच ताली मंडळ संस्था या माध्यमातून लोकांची कामं करत आलो. आणि नेहमी लोक आपला अभि आणि तो
आपलाचा हक्काचा झाला. कारण की कधीही न बदलणारा, म्हणजे जसं तुम्ही म्हटला की बाबा नगरसेवक पद आल्यावर अनेक लोक साहेब होतात. आणि मी बघितले लहान मुलं पण तुम्हाला हक्कानं म्हणतात, अभिदा म्हणून हाक हां, मारतात. मग ती टॅगलाईन त्यामुळं चिकटली गेली की आपला अभि हक्काचा अभि. म्हणजे लोकांचा विश्वाससुद्धा त्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे, लोक आपुलकीसुद्धा आहे. म्हणून ती आपला जवळचा, आपला म्हणजे कोण, जो आपल्या हक्काचा असतो, आपला असतो, त्याला आपला म्हणतात. आणि त्याच पद्धतीने या प्रभागातील सर्वच लोक मला आपला मानतात आणि हक्काचा मानतात. का मानतात तर हा बदलणार नाही. आणि नगरसेवक झाल्यावर सुद्धा आता गणपतीच्या मंदिरात आपण आहे, या गणपती मंदिराच्या गणपतीच्या प्रथमेश गणपती मंदिरमध्ये आहे. गणपतीच्या माध्यमातून किंवा गणपतीच्या समोर तुम्हाला सांगतो की कधीही माझ्यात बदल होणार नाही. येणाऱ्या काळात नगरसेवक होईन सगळ्या आपल्या या जनतेच्या आशीर्वादानं, पण माझ्यात कधीही बदल झालेला दिसणार नाही. कुणी मला साहेब म्हणा म्हणून, बाकीची एक जण साहेब म्हणा म्हणून बळजबरी करतात. आपल्याकडं साहेब ही कन्सेप्ट नाही. जसा पहिल्यांदा आपला होतो तसा नंतरही आपलाच राहणार आहे. त्यामुळं काही बदल नाही. लोकांनी सांगायच्या आधी आम्ही लोकांची कामं घराघरापर्यंत जाऊन करणार आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही आमची संकल्पना आहे. जिथं कमी तिथं आम्ही, ही आमची संकल्पना आहे. ह्याच संकल्पनेखाली आम्ही येणाऱ्या काळात काम करू आणि नक्कीच या प्रभाग क्रमांक 20चा बदल आणि दिशा बदललेली दिसेल. कारण की विकासाचा महामेरू या प्रभागामधून सुरुवात होईल. ते कोल्हापूरमध्ये या 19 प्रभागामध्ये चर्चा होईल की प्रभाग क्रमांक 20 जाऊन बघून या. सगळ्या विकास आराखडा देत आहेत, पण महिलांसाठी तुमचं काय धोरण आहे? किंवा महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, किंवा जे आता रेपसारखे घाणेरडे प्रकार जळत आहे, किंवा महिला असुरक्षित वातावरण कुठं निर्माण झाले, त्याबद्दल तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग चालू आहे की काय उपाययोजना केल्या पाहिजे? नक्कीच जसं या 21व्या शतकात बाकीच्या गोष्टीसुद्धा पुढे गेलेल्या, त्याच पद्धतीनं हा टप्पासुद्धा वाईट त्या पद्धतीनं पुढे आलेला आहे. आणि नक्कीच महिलांची सुरक्षता या महाराष्ट्रात असेल, या देशात असेल, फार गरजेचा आणि महत्त्वाचा विषय आहे. या प्रभागामध्ये मी माझ्या माध्यमातून लाठीकाठी, शिवाजी महाराजांच्यापासून इतिहास आहे की बाबा लाठीकाठीचं प्रशिक्षण, तलवारबाजीचं प्रशिक्षण, तसंच या प्रभागामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण, ज्याचं इंडोरचं स्टेडियमचा विषय बोललो, त्याच पद्धतीनं या ओपन ग्राउंडवरती लाठीकाठीचा विषय असेल, आमच्या ओपन स्पेसवर बापूरनगरच्या लहान लहान मुलांचं चालू असते. पण त्याच पद्धतीनं महिलांचंसुद्धा लाठीकाठीचं प्रशिक्षण आम्ही मोफत ठेवू. आणि जसं मगाशी सांगितलं की तायक्वांदो प्रशिक्षण, माझे मार्गदर्शक अनेक आहेत की त्यांना तायक्वांदोचं प्रशिक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्यापासून मोठ्या महिलांच्यापर्यंत आम्ही तायक्वांदोचं प्रशिक्षणसुद्धा त्यांना येणाऱ्या काळात देऊ, की त्यामुळं कोणीही चुकीचा विचार करणारा, चुकीच्या नजरेने बघणारा माणूस त्या महिलेच्या आसपाससुद्धा भटकला नाही पाहिजे. या पद्धतीनं आम्ही त्याच्यावर काम नक्कीच करू आणि ते नक्कीच मार्गी लावू. अनेक प्रश्न हे उपस्थित होते की तरुण मुलांना मंडळासाठी खूप म्हणतात की मंडळ बांधायचं आहे किंवा यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का? नक्कीच या प्रभागामध्ये अनेक तरुण मंडळे आहेत. या प्रभाग क्रमांक 20मध्ये काम करत असताना अनेक त्या कॉलनीचा किंवा त्या परिसराचा ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसमध्ये जसं तुम्ही तरुणाचं बोलला तसं तरुणांना किंवा तालीम संस्थांना त्या मंडळ बांधून दिलं जाईल. आत्ताच आम्ही या प्रभाग क्रमांक 20मध्ये 3-4 मंडळं आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या 5 कोटीमध्ये ते निधी आहे की त्यामध्ये 3-4 मंडळं बांधून दिलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या काळात प्रत्येक मंडळाचा प्रशस्त असा मंडळ किंवा हॉल त्यांना बांधून दिला जाईल. का तर त्या फक्त मंडळासाठी नाही तर त्या आसपासच्या लोकांना तिथं जावळाचा कार्यक्रम असेल, लहान मुलांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर ते त्या हॉलच्या माध्यमातून ते कार्यक्रम केले जातील. आणि त्यांचा कोणताही मंडळाची मिटिंग असेल किंवा अनेक समाजोपयोगी कार्यक्रम असतील, समाजोपयोगी कार्यक्रमासाठी नक्कीच त्यांना हॉल बांधून दिला जाईल. येणाऱ्या काळात प्रत्येक मंडळाचा तालीम संस्थांचा हॉल या प्रभागामध्ये तुम्हाला झालेला दिसेल. शेवटचाच प्रश्न की आता तुम्ही तुमचे ड्रीम प्रोजेक्ट आणि जनतेला या प्रभाग क्रमांक 20च्या काय आश्वासन द्याल की बाबा याची पूर्तता मी नक्कीच करेन म्हणून? प्रभाग क्रमांक 20मधील सर्व नागरिकांना
आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणारा काळ किंवा येणारे दिवस फार चांगले असतील. कारण महायुतीची सत्ता आहे. महायुतीची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते राज्याचे उपमुख्यमंत्री, कार्यसम्राट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि त्याच पद्धतीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री, कार्यसम्राट, आमदार ज्यांना राधानगरी बुदरगडमध्ये संबोधलं जातं, पण आता या महाराष्ट्रामध्ये आरोग्यमंत्री कार्यसम्राट आहेत, पालकमंत्री या कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट आहेत. अशी नवीन ओळख तयार निर्माण करणारे विश्वासाचा महामेरू, विकासाचा महामेरू, विश्वासाचा नाही, विकासाचा आणि विश्वासाचा. कारण की कुठल्याही कार्यकर्त्यानं पक्षामधील विश्वास ठेवला पाहिजे की बाबा आपला नेता खंबीर आपल्या मागे उभा आहे, असा आमचा पालकमंत्री. त्याच पद्धतीनं आमचे गटनेते शारंगधर देशमुख साहेब, या कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या प्रभाग क्रमांक 20मध्ये इथून मागे कुठलंही राहिलेलं काम अपुरं राहणार नाही. आणि माझी एक संकल्पना आहे, जे जे शहरात ते ते उपनगरात. कारण की प्रभाग क्रमांक 20 हा उपनगराचा भाग आहे. कोल्हापूर शहराचं शेवटचं टोक म्हणून आहे आणि हा 5 प्रभागाचा उपनगराचा भाग आहे. म्हणजे सर्वात मोठा जर मतदानाचा कुठला आकडेवारीचा भाग असेल तर हा प्रभाग क्रमांक 20 आणि भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे. विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे. नक्कीच येणाऱ्या काळात या प्रभागामध्ये जे जे शहरात ते ते उपनगरात, जसं शहराला ग्राउंड आहे तसं उपनगराला ग्राउंड होईल, जसं शहराला इंडोर स्टेडियम आहे तसं उपनगराला इंडोर स्टेडियम होईल, जसं शहराला मोठंच्या मोठं आरोग्य केंद्र तसं या उपनगराला मोठं आरोग्य केंद्र. की या प्रभागातील लोक जसं रंकाळ्याला आपल्या नातवाला घेऊन जातात तसंच या प्रभागामध्ये मोठंच्या मोठं उद्यान होईल आणि त्यामध्ये आजी किंवा आजोबा आपल्या नातवाला घेऊन त्या उद्यानात इथं जातील. म्हणून म्हणलो की जे जे शहरात ते ते उपनगरात. प्रभाग क्रमांक 20 भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे, पण पालकमंत्री आणि आमचे हे 2 आमदार शहरात दक्षिणचे आणि उत्तरचे, त्याचप्रमाणे आमच्यासोबत जे खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे गटनेते शारंग देशमुख आणि आमचीसुद्धा सर्व या महायुतीच्या सर्व इच्छुक असतील किंवा आता येणाऱ्या काळात जे मी शिवसेनेतून उमेदवार असणार आहे, काही भाजपमधून असतील, काही राष्ट्रवादी युतीमधून जे जे ॲग्रेसिव्ह काम करणारे असतील तेच उमेदवार या प्रभाग क्रमांक 20मध्ये काम करतील आणि त्यांच्या माध्यमातून आमची सर्वांची मूड बांधून या प्रभाग क्रमांक 20ची ही विकासाची गंगा या प्रभाग क्रमांक 20मध्ये पालकमंत्री असतील, आमदार असतील, दोन्ही यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20ची एक नवीन ओळख या कोल्हापूर जिल्ह्याला दिसेल, हे आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं. तर तुम्ही बघितलं की काहीतरी विजन असणारा हा नेता आहे. उगाच यायचं, राजकारणाच्या वेळी पोस्टर लावायचे आणि पोस्टरबाजी करून थांबणार आहे आणि यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे. तर मला वाटतं अशाच लोकांना जनतेने निवडून दिलं पाहिजे. काहीतरी विजन असणार आहे आणि खूप छान विजन आहे सर. पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की अशाच माणसांना निवडून द्या जी खरंच त्यांचं विजन आहे आणि काही चांगलं काहीतरी काम आहे, जेणेकरून आणि स्थानिकच असावं किंवा त्यांना स्थानिक पातळीवरच्या समस्या कळतात. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला पुन्हा एकदा. थँक्यू. आणि गुलालानंतर परत एकदा साहेबांची नक्की आपण मुलाखत घेऊ. ओके, नक्कीच.